तर हे होतं चौरागडचं मंदिर, मेन मंदिर आहे जे म्हणतो ते आपण. आतमध्ये शंकर भगवानजीची मूर्ती आहे मोठी, त्यांनाच प्रणाम करावून यावं लागतात. आणि हे सर्वात मोठ्या टेकडीवर आहेत. आणि हे आहेत त्रिशूल. इथे म्हणतात की त्रिशूल आणून दिला इथे, म्हणजे ठेवला. ते मन्नत असतं की ती आणि प्रत्येकाची मन्नत पूर्ण होते. तर प्रत्येक भक्त लोक इथे येतात तेव्हा इथे त्रिशूल असं ठेवतात. असं म्हणण्यात येईल की एकतरी त्रिशूल लहानातलं लहान त्रिशूल ठेवावं म्हणून, आणि त्यांची मन्नत पूर्ण होते असं त्यांची मान्यता आहे. तर इथे भरपूर असे मोठे लहान त्यांच्या हिशोबाने आणलेले असे सर्व त्रिशूल आहेत. आणि इथे तुम्ही बघत असाल लहान मोठे सर्व प्रकारचे त्रिशूल आहेत. आणि हे भक्तांनी आणलेले आहेत. इथे म्हणतात की त्यांनी पूर्ण खालून उचलून एवढ्या दूरपर्यंत आणणं म्हणजे खूपच कठीण आहे. आपण तर आणूच नाही शकणार. बघू शकता, असं नाही की खूप हलके असणार, ऑब्व्हियसली खूप भारी पण आहेत, मोठे लहान सर्वच आहे. तर जेव्हा इथे जत्रा राहते तेव्हा हे सर्व आणतात इथे प्रत्येक स्टेटमधून. आणि इकडे बघाल तर तुम्ही इकडे पूर्ण पहाडी आहे. कदाचित इथून पण सनसेट दिसणार तुम्हाला, पण ते तेवढ्या वेळ थांबण्यासाठी तुम्हाला नाही पडणार, कारण की इथून परत जाताना तुम्हाला खूप अंधार होईल आणि इथे लाईट नाही, रस्त्याला लाईट नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही इथून सनसेट नाही पाहू शकणार. तिथे पूर्ण हे धुकं असल्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही, पण इथे आल्यानंतर अतिशय तुम्हाला निसर्ग किती सुंदर आहे ते तुम्हाला कळणार. तर आम्ही इथे पोहोचलो आहे. आम्हाला इथून खालून आमच्या स्पीडने जर आम्ही आलो तर त्या हिशोबाने आम्हाला 2 तास तरी लागलेत. खालून चढताना तुम्हाला कदाचित 2 तास 1.5 तास किंवा जास्त पण लागू शकतं, असं काही नाही आहे. आणि तुम्हाला इथून लवकर निघावं लागतं, कारण इथे म्हणजे मेन असं आहे की आपण जंगलातून आलेलं आहे. तर इथे लाईट्स वगैरे लाईटची सुविधा नाही आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, इथपर्यंत पोहोचलेली आहे इलेक्ट्रिसिटी, पण रस्त्याने लाईट नाही आहेत. तर त्यामुळे आपल्याला इथून लवकर निघणं आवश्यक असतं. तर चढायला आपल्याला जर 2 तास 1.5 तास लागला तर मे बी खाली उतरायला जास्त वेळ लागणार नाही. बघू शकता किती अतिशय सुंदर असं आहे. आणि हे मेन मंदिर आहे. तर हे आपले झाले आज पूर्ण दर्शन. जर आणखी काही खाली राहिलं तर मी तुम्हाला सांगेल परत, ठीक आहे. त्यापर्यंत तुम्ही पाहत राहा.